आज बनवते मटर फ्लॉवरची रस्सा भाजी। बघा, कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सर्व आपण भाजून घेतलं। नंतर फ्लॉवर इथे गरम पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवला। तर आपण हा मसाला चांगला भाजून घेऊ। गार झाल्यानंतर आपण वाटून घेऊ। जिरं आणि थोडीशी तीळ, खसखस असेल तर खसखस पण टाकायची। थोडंसं आपण भाजून घेऊ। तेलावर फ्लॉवर आपण छान असा परतवून घ्यायचा। मिठाच्या पाण्यामध्ये, छान गरम पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घेतला। तेलावर छान परतवून घ्यायचा। नंतर आपण हे मटर, फ्रेश मटर हे पण छान तेलावर परतवून घ्यायचे। फ्लॉवर परतून झाल्यानंतर आपण त्यात लाल तिखट, धनेपूड, कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून छान परतवून घेऊ। इकडे पाणी गरम करून घ्यायचं। गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये। बघा, छान परतवून झाला मसाला। आता आपण त्यात उकळलेलं पाणी, तुम्हाला जितका रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं, गरम पाणी। बघा, तयारच झाली आपली मटर फ्लॉवरची भाजी। आता आपण मीठ टाकून घेतलं। आता आपण सर्व करूया। अशा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा, चवीला अप्रतिम लागते।